ही जी मानसिक वारी आपण करत आहोत, म्हणजे मनाने आपण पांडुरंगापर्यंत पोहोचत आहोत, त्यामध्ये येणारा पुढचा अडथळा तो म्हणजे दुसऱ्यांना पाहणे, दुसऱ्यांचा विचार करणे. याचा अर्थ काय आहे? आम्ही दुसऱ्यांचा विचार करायचा नाही का? तर आपण ज्यावेळेस कीर्तन ऐकतो, आपण ज्यावेळेस निरूपण ऐकतो, आपण ज्यावेळेस एखादा बोध ऐकत असतो, त्यावेळेस आपल्या मनात येतं की ही गोष्ट ना माझ्या मुलांनी ऐकायला हवी होती, ही गोष्ट ना माझ्या जाऊबाईने ऐकायला पाहिजे होती, ही गोष्ट ना माझ्या सुनेने, सासूने ऐकायला हवी होती. असं हे जे वाटणं असतं ना, हा मोठा अडथळा असतो. नेहमी ज्या वेळेस आपण कुठलं निरूपण ऐकतोय, चांगला सल्ला ऐकतो, त्या वेळेस आपल्या मनात हे आलं पाहिजे की ही गोष्ट मला लागू पडते, तर ती गोष्ट ऐकायची. लिसन टू दॅट थिंग अँड टेक अ चार्ज ऑफ युअर लाईफ. आपल्या आयुष्यात ताबा आपण घ्यायचा. दुसऱ्यांचे गुण आणि अवगुण याबद्दल कशाला विचार करत बस, तर ती गोष्ट आपण आचरणात आणू. अन्यथा त्या श्रवणाचा काहीच उपयोग नाही. समर्थ म्हणतात, पाहावे आपणासी आपण या नावे ज्ञान. मानसिक वारीच्या मध्ये येणारा अडथळा म्हणजे दुसऱ्यांचे गुण आणि दोष यांचं चिंतन करत बसत पण बाजूला सारला पाहिजे.